अध्याय 22. श्री गणेशाय नमः. ओम नमो विघ्नहरा शिवतनया गौरी कुमारा. नमन माझे स्वीकार करा, द्या अभय शरणागता. देवी माये सरस्वती, तूच दे काव्य स्फूर्ती. शब्द पुष्पे उमलोत अति, करावया वर्णन. धाव घेतली गुरुराया, मी धावत तुमचे पाया. तव कृपे ही भव भय माया, क्षणात दूर होऊ दे. कथा श्रवण मकरंद, सेवावा हा श्रोतया छंद. कथा श्रवणी परमानंद, अनुभवावे ते आता. हृदयी खरा आनंद सागर, त्यावरी उठे वृत्तीची लहर. त्या वृत्तीचा न पडे आवर, गुरु कृपे वाचोनी. अंधकारी जो सर्प भासे, प्रकाशी तोच रज्जू दिसे. ज्ञान मिळता अज्ञान आपेसे, सरे रजनी प्रमाणे. होण्यास शुद्ध ज्ञान प्राप्ती, साईनाथा हवी तव कृपा दृष्टी. अन्यथा न होय प्राप्ती, अंतिम सुख सौख्याची. अनन्य भावे चरणासी, वंदू जाता आस पुरवीसी. लाभाविण प्रीती करेसी, ऐसी तू दयावंत माय. तुझे धरुणी सिद्ध चरण, दासगणू इच्छिती गंगा स्नान. तेव्हा तुझे चरणांमधून वाहिल्या गंगा यमुनाया. कधी कटीवर ठेवूनी कर, तू उभा दाविसी विटेवर. भक्ता भासे शिर्डी खरोखर, प्रति पंढरपूरती. बाबा म्हणती ही द्वारका माई, तुमची माझी सर्वांची आई. तिची काय सांगू नवलाई, करी सर्वांचा सांभाळ. मायेने पदराखाली घ्यावे, मग लेकराने काय भ्यावे. भय कशाचे बाळगावे, असता माय पाठीशी. काकासाहेब मिरीकर अधिकारी कार्यतत्पर, कोपरगावचे मामलेदार आले साई दर्शना. जाणे होते चिखलीस, शिर्डी आली ती वाटेस. वाटे जावे द्वारकामाईस, घ्यावे साई दर्शन. मिरीकरांचे होता दर्शन, बाबा काय वदती वचन. द्वारकामाईचे पांघरुण, रक्षे भक्तास संकटी. निरोप देता मिरीकरांसी, सोबत जा म्हणती माधवरावांसी. सोबत एका दुसऱ्यासी, बरी कठीण प्रसंगी. बाबांनी ऐसे का बोलावे, सोबतन्या का म्हणावे. पुढे का संकट नवे, मिरी करते संभ्रमले. मुक्कामी एक नवल घडले, मिरी कर वाचित बसले. एक सर्पराज करुणी वेटोळे, बसला उपरण्यावरी. मिरी कर दंग वाचनात, पट्टेवाला सावधान चित्त. इकडे तिकडे नजर टाकीत होता सावधानपणे. साप साप तो ओरडला, बडगा आधीच हाती घेतलेला. घाव वर्मी तो घातला, सर्प झाला गत प्राण. पूर्व सूचना होती दिदली, सोबतीस दिली मंडळी. किमया बाबांची ती कळली, त्याच क्षणी मिरी करा. भक्त रक्षक श्री साई, माय वसे द्वारका माई. येथील तेथील ती सर्वांची आई, माऊली एक साईच. मिरीकरांचे गंडांतर टळले, बाबास सर्व ते ज्ञात कळले. सोबतीस का पाठवले, आला प्रत्यय तयांचा. पाठीशी असताना तारणारा, मारू काय शकेल मारणारा. मारणारा परी तारणारा, श्रेष्ठ आहे या जगी. जीवनी जे घडले तो भूतकाळ, सध्या घडे वर्तमान काळ. उद्या काय होईल भविष्य काळ तो असे. नाना डेंगळे नामक ज्योतिषी, सांगती एकदा श्रीमंत बुट्टीसी. आजचा दिवस अशुभ तुम्हासी, राहावे सदा सावध. बुट्टी मनात घाबरले, साई साई म्हणू लागले. मन शंकित भयभीत झाले, शंका कुशंका मनात. एक विश्वास होता अंतरी, साईच तारी साईच मारी. बुट्टी सर्वांचे बरोबरी, आले भेटीस साईंच्या. बुट्टी लागता चरणास, म्हणती का रे भ्यालास. बघू कोण मारतो तुम्हास, कसले भूत भविष्य. शुभाशुभ जन्म मृत्यू, ज्योतिषी काय सांगे जाण तू. आपले भविष्य दुजास पुसतू, तो काय खरा ज्योतिषी. निर्भय केले बुट्टींचे मानस, सायंकाळी जाता बहिर्दिशेस. सर्प देखिला शोभक उपास, एक महाभयानक. त्वरित आले बाहेरी, सर्प चढला भिंतीवरी. काळ आला पण वेळ बरी, म्हणून वाचले साई कृपे. ऐसा विचार येई मनात, आपण ना मारले तया प्रत. ऐसे सांगता साई प्रत, ते म्हणती बरे केले. त्याने अपाय नाही केला, मग का मारावे सांग त्याला. उगा पापाचे धनी कशाला, ईश्वरही ना त्याच्यात. बाबा ऐसे जरी सांगती, परी सर्प चढता अंगावरती. उतर उतर त्याते म्हणती, स्वतः मात्र श्री साई. अर्थ ह्या दोन्ही मधला, इतुकाची मनी धरावा भला. की गांजू नये कोणाला, नको वृथा परपीडा. एक भक्त अमीर शक्करास, वातविकार व्याधी देहास. बाबांनी तया पाठविले खास, राहावया चावडीत. आधीच चावडी होती जुनी, केर कचरा त्यात प्राणी. स्वच्छतेची नाही काही निशाणी, तेथ आरोग्य ते कैसे.
आज्ञा बाबांची मानून तरी 9 महिने काढले त्यांनी. दर्शनही घ्यावे दुरून आणि स्वस्थ बसावे. परी एके दिनी कंटाळला, आज्ञा न घेताच पळाला. एका धर्मशाळेत राहिला, जाऊन या तो पहा. तेथे एक नवल घडले. त्याने एका फकीरास पाहिले. पुढे होऊन पाणी पाजले. मेला फकीर त्याच क्षणी. मग अमीर घाबरला, उद्या होईल बोलबाला. यानेच मारिले फकीराला, पडेल बेडी पायात. मग घाबरोनी पळत सुटला, साई साई वाचवा मला. आक्रोश त्याचा कानी आला, द्वारका माईत साईंच्या. माय धावली कनवाळू, केले त्यासी व्याधी वेगळू. म्हणती आता किती सांभाळू, करा काही विचार. असाच एक भक्त निजला, सर्पतयाच्या उशाशी बसला. तरी त्यास साईंनी रक्षिला, किती सांगू अशा कथा. अरे विंचू आणि साप ते तर एका ईश्वराचे रूप. मग त्यांच्या हिंसेचे पाप का घ्यावे माथ्यास. सर्व प्राणी मात्रात ईश्वर भरला आहे सर्वात. मग कोणी कोणाचा घात काय म्हणून करावा. भोवतीच्या प्राणी मात्रांप्रती प्रेम दया असावी चित्ती. हेच साई भक्ता शिकविती, प्रेम बोध देऊनी. सर्वांभूती सर्वेश्वर तो विश्वाचा सूत्रधार. त्याच्या इच्छेने सर्व होणार, तुम्ही आम्ही ते कोण. साई चरित्र ग्रंथ सश्रद्धे वाचावा, तरीच तो भाग्योदय घडावा. सद्गुरूचा लाभ व्हावा, हीच जाणा फळश्रुती. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले. सारांश लेखन ते तुम्ही घ्यावे, गोड मानून श्री गोविंद तने विन्वितसे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा विघ्नहरा. मोरेश्वरा मयुरेश्वरा, धावत येई बा सत्वरा. करावया कृपादान. ओम श्री साईनाथार्पणमस्तु. आरती साई, आरती श्री साई गुरुवर की. परमानंद सदा सुरवर की. जाकी कृपा विपुल सुखकारी. दुख शोक संकट भयहारी. शिरडी में अवतार रचाया, चमत्कार से तत्व दिखाया. कितने भक्त शरण में आए, वे सुख शांति निरंतर पाए. भाव धरे जो मन में जैसा, साई का अनुभव हो वैसा. गुरु की उदी लगावे तन को, समाधान लाभत उस तन को. साई नाम सदा जो गावे, सो फल जग में शाश्वत पावे. गुरुवासर करी पूजा सेवा, उस पर कृपा करत गुरुदेवा. राम कृष्ण हनुमान रूप में, दे दर्शन जानत जो मन में. विविध धर्म के सेवक आते, दर्शन कर इच्छित फल पाते. जय बोलो साई बाबा की, जय बोलो अवधूत गुरु की. साई की आरती जो कोई गावे, घर में बस सुख मंगल पावे. अनंत कोटि ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज. जय 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 साई बाबा की. आरती श्री साई गुरुवर की. आरती श्री साई गुरुवर की. परमानंद सदा सुख सुरवर की. ओम श्री साईनाथार्पणमस्तु. आरती साई बाबा, सौख्यदाता राजीवा. चरण रजातळी, द्यावा दासा विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा. जाणूनी आनंद, स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जन दावी, निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव. दाविसी दया घना, ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा. कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर. आरती साई बाबा. 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी. प्रभु पद पहावया, भव भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा. मागणे हेची आता, तुम्हा देवादिदेवा. देवादिदेवा. आरती साई बाबा. इच्छित दीन चातक, निर्मळतोय निज सुख. पाजावे माधवाया, सांभाळा आपुली भाक. आपुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.